मनोज जरांगे यांनी उपचार घ्यायला आता नकार दिलेला आहे। वैद्यकीय पथक तिथे तपासणीसाठी आलं होतं, मात्र मनोज जरांगेंनी उपचार घ्यायला ती तपासणी करायला नकार दिल्याचं कळतंय। उपोषणाच्या 15व्या दिवशी जरांगेंकडून उपचार घ्यायला नकार दिला गेलेला आहे। आजपासून ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचं आवाहन एकीकडे जरांगेंनी केलेलं आहे, तर दुसरीकडे अंतरवाली सराटीतली ही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय। वैद्यकीय पथक जे आहे ते मनोज जरांगे यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी तिथे पोहोचलंय। डॉक्टर आपण दृश्यामध्ये बघतोय, मात्र जरांगेंनी ही तपासणी करायला कुठलेही उपचार घ्यायला नकार दिलाय। मधल्या काही दिवसांसाठी मनोज जरांगे यांनी सलाईन लावून घेतलं होतं, कोर्टाने तसे थेट आदेश दिले होते। मात्र आजचा दिवस जो आहे, जो रास्ता रोकोचा आहे, मराठा आंदोलकांसाठी जे आवाहन केलंय मनोज जरांगेंनी, त्या दिवशी आता अगदी थोड्याच वेळात कदाचित हा रास्ता रोको सुरू सुद्धा होईल ठिकठिकाणी। प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। सचिन, काय नेमकं घडलंय तिथे? मनोज जरांगेंनी काय नेमकं म्हटलंय वैद्यकीय तपासणी पथकाला? रिद्धी, ही आत्ताच्या क्षणाची 15वा दिवस आहे या उपोषणाचा, आणि ही आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आहे की 15व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे। वैद्यकीय पथक या ठिकाणी आलं होतं, मात्र वैद्यकीय पथकाला खडसावलेलं आहे। मला उपचाराची गरज नाहीये, आता सरकारचाच तुम्ही उपचार करा, अशा पद्धतीचं मनोज जरांगे पाटील यांनी सुनावलेलं आहे। त्यानंतर आपण काही वेळापूर्वी पाहिलं होतं की मनोज जरांगे पाटील यांनी असं सांगितलं होतं की पूर्वी एकच राजा असायचा, त्याला दया असायची, इकडे आम्ही उपाशी बसलोय, सलाईनवर जगतोय, म्हटलं 3-3 राजे आहे राज्यात, कुणालाच दया येत नाही। त्यानंतर आता त्यांनी आक्रमक होत आरोग्य पथकाला माघारी पाठवलेलं आहे आणि त्यांनी सरकारला आता उपचाराची गरज असल्याचं म्हटलेलं आहे। आपण पाहिलं एकीकडे रास्ता रोको सुरू होणार आहे आणि त्याच नंतर आता मनोज जरांगे पाटील हे आक्रमक होताना दिसत आहेत आणि उद्या देखील त्यांनी बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे निश्चितच आता हा आंदोलन यापुढे अजूनही तीव्र होईल असे संकेत या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत आहेत। जी जी, निश्चित। सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।